छत्रपतींच्या मावळ्यांचा दांडपट्टा हा राज्यशस्त्र म्हणून घोषित झाला आहे। यंदाच्या शिवजयंतीच्या आग्रा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारद्वारे तशी घोषणा करण्यात आली आहे। मराठा शस्त्रांमध्ये ढाल तलवार, दांडपट्टा, भाला, कट्यार, वाघनखे, धनुष्यबाण, ठासणीच्या बंदुका व तोफा यांचा समावेश होतो। आता यामधील दांडपट्टा हे वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे। सरळ लांब दुधारी पाते व त्यास पकडण्यासाठी असलेला खोळबा म्हणजेच संपूर्ण कोपरापर्यंतचा हात धातूच्या पत्र्याने झाकला जाईल असे शस्त्र म्हणजे दांडपट्टा होय। जवळच्या अंतरावरून हातगाईच्या लढाया लढताना याचा वापर केला जात होता। मराठ्यांनी अनेक युद्ध मोहिमांमध्ये अतिशय परिणामकारकपणे या दांडपट्ट्याचा वापर केला। मराठ्यांचे दांडपट्ट्यावर अतिशय प्रभावी नियंत्रण होते। पट्टे चालवणाऱ्याला पटाईत म्हणले जायचे। याच्या लवचिक पात्यामुळे माणूस देखील उभा चिरला जायचा। युद्धप्रसंगी दांडपट्ट्याने आपल्या भोवती पोलादी घेर तयार करून मोठ्या संख्येच्या शत्रूबरोबर लढणे शक्य होत होते। दस्तूरखुद्द शिवरायांनी कांचनबारीचे युद्ध हे पट्टे चढवूनच लढले होते। प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये याचा उल्लेख पट्टिश असा असून संत ज्ञानेश्वरांनी याचा उल्लेख खडगलतिका म्हणजेच वेलीप्रमाणे लवचिक पाती असलेली तलवार असा केला आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा उल्लेख असणाऱ्या शिवभारत, सभासद बखर व राज्य व्यवहार कोश यामध्ये या शस्त्राचे अनेक उल्लेख आहेत। मराठ्यांचे घातक शस्त्र असणारे दांडपट्टा राज्यशस्त्र घोषित होणे हे नक्कीच अभिमानास्पद आहे। जय शिवराय, जय शंभूराजे।